Dear friends, welcome to my YouTube channel. Today we are discussing here class 12 biology unit number 2 reproduction in lower and higher animals. The main topics in this unit structure of sperm. विद्यार्थी मित्रांनो, आज आपण या भागामध्ये वर्ग 12वा या ठिकाणी बायोलॉजी या विषयामधील प्रकरण दुसरे रिप्रोडक्शन इन लोअर अँड हायर ॲनिमल्स यामधील महत्त्वाचा मुद्दा तो म्हणजे स्ट्रक्चर ऑफ स्पर्म म्हणजे शुक्राणूची रचना हा भाग अभ्यासणार आहे. विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही जर माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया सबस्क्राईब करा, लाईक करा माझा व्हिडिओ आवडल्यास आणि कमेंट्स करा. चला तर विद्यार्थी मित्रांनो, आपण पाहूया स्ट्रक्चर ऑफ स्पर्म. सो sperm is the male gamete. It is a motile microscopic elongated cell. It is divisible into three parts: head, middle, piece and tail. Dear friends, here given about structure of sperm म्हणजे या ठिकाणी आपण शुक्राणूची रचना पाहणार आहे. मित्रांनो, शुक्राणूच्या रचनेमध्ये sperm is the male gamete. Sperm, what does mean sperm? Sperm means शुक्राणू is a male gamete. Male gamete म्हणजे एक पुंयुग्मक आहे. म्हणजे शुक्राणू हा पुंयुग्मक आहे. इट इज मोटाईल. मोटाईल मीन्स दे कॅन मूव्ह म्हणजे तो हालचाल करू शकतो. मायक्रोस्कोपिक इलॉंगेटेड सेल म्हणजे अतिशय सूक्ष्म असून तो हा इलॉंगेटेड अशी पेशी आहे. इट इज डिव्हिजिबल इन टू 3 पार्ट्स. तो 3 भागामध्ये विभागला गेलेला आहे. फर्स्ट इज हेड, सेकंड इज मिडल पीस अँड थर्ड इज टेल. हेड, मिडल पीस अँड टेल, इन these 3 parts sperm are divided. Then we have now here observe the figure here given the portion. First is head, second is middle piece and tail. So head and middle piece are here given. A region is we can say it's neck. So the first of all we have see about the first portion of the sperm. It is mean head. What is head? So the sperm head is oval in shape and contains haploid nucleus. If we observe in figure here, the sperm head is oval in shape. म्हणजे या ठिकाणी जर आपण शुक्राणूचा जर मुख्य भाग तो म्हणजे हेड म्हणजे डोक्याचा जर विचार केला तर the sperm head is oval in shape and contains haploid nucleus. म्हणजे शुक्राणूचे वरचा भाग किंवा आपण त्याला शीर्ष म्हणतो किंवा डोके म्हणतो हा भाग ओव्हल इन शेप म्हणजे अंडाकृती किंवा लंबवर्तुळाकार असा हा भाग असतो. आपल्याला या भागामध्ये दिसते. हा जो पूर्ण भाग आहे हा अंडाकृती भाग आपल्याला या ठिकाणी दिसतो. अँड कंटेन्स हॅप्लॉइड न्यूक्लियस. आणि जर याचा विचार केला तर हा हे एक गुणी किंवा याला आपण एक गुणी केंद्रकापासून केंद्रकासारखा तो बनलेला असते. इथं आपल्याला न्यूक्लियस दिसते. हे असं याची रचना आहे. Above the nucleus there is a cap-like structure called acrosome. If you observe here carefully, above the nucleus here given this structure it's called as acrosome. Above there is a cap-like structure. Acrosome is a cap-like structure. म्हणजे या ठिकाणी हा जो केंद्रक आहे, केंद्रकाच्या वरचा जो भाग आहे याला acrosome असे म्हटलंय किंवा acrosome नावाचा या ठिकाणी हा एक भाग आहे. इट लाईक अ स्ट्रक्चर acrosome. It is formed from the Golgi body. The acrosome formed from the Golgi body. The acrosome ची निर्मिती ही Golgi body पासून तयार झालेली आहे. Acrosome contains hydrolytic enzymes. The functions of acrosome. The acrosome contains hydrolytic enzymes. Here the function of acrosome. That acrosome कंटेन्स द एन्झाईम म्हणजे या ठिकाणी ॲक्रोझोमचं कार्य एक विशिष्ट प्रकारचं विकर स्त्रवण्याचं कार्य तो करत असतो. ते कोणत्या प्रकारचे विकर आहेत? फर्स्ट इज हायॲलिरोनायडेज अँड प्रोटिओलायटिक एन्झाईम लाईक झोनालायसिन्स अँड कोरोना पेनिट्रेटिंग एन्झाईम. 2 types of enzymes are here contained in acrosome. First is hyaluronidase and second is proteolytic enzymes like zonalysins and कोरोना पेनिट्रेटिंग एन्झाईम. म्हणजे 2 प्रकारची विकरे हा हे जे ॲक्रोझोम नावाचा भाग आहे हा स्त्रवत असतो. देन नेक्स्ट पार्ट इज नेक. इट इज अ व्हेरी शॉर्ट रिजन हॅव्हिंग 2 सेंट्रिओल्स. जर आपण या ठिकाणी शुक्राणूच्या नेकचा जर विचार केला तर या ठिकाणी इट इज व्हेरी शॉर्ट रिजन हा खूप आखूड असा भाग असतो. हॅव्हिंग 2 सेंट्रिओल्स आणि 2 प्रकारच्या तारा केंद्रापासून तो बनला असतो. फर्स्ट इज अ प्रॉक्सिमल सेंट्रिओल अँड सेकंड इज डिस्टल सेंट्रिओल्स. इफ यू ऑब्झर्व इन फिगर here given 2 types of centriole.
First is given here proximal centriole and second is distal centriole. What is mean proximal and central? Proximal means म्हणजे केंद्रस्थानाजवळचा and second is distal means दूरस्थ म्हणजे एक केंद्रस्थानाजवळचा आणि दुसरा दूरस्थ अशा दोन प्रकारच्या ताराकेंद्रका किंवा ताराकेंद्रके या ठिकाणी नेक रिजन मध्ये आपल्याला आढळत असतात. देन मिडल पीस म्हणजे शुक्राणूचा मध्यभाग. इट हॅज अन ॲक्सियल फिलामेंट सराउंडेड बाय 10 to 14 spiral turns of mitochondria. If we observe carefully about the middle piece or middle part of the sperm, here given some information about the middle piece. So it has an axial filament. What is an axial? So axial म्हणजे अक्ष किंवा अक्षीय भाग. It has axial filament म्हणजे अक्षीय तंतू हा it is surrounded by 10 to 14 spiral turns of mitochondria. म्हणजे तंतुकणिकेच्या जवळपास 10 ते 14 पूर्ण वेढ्यांनी हा सराउंडेड बाय 10 to 14 स्पायरल टर्न्स ऑफ मायटोकॉन्ड्रिया म्हणजे तंतुकणिकेचे जवळपास 10 ते 14 प्रकारचे वेढे त्यावर असतात. अशा प्रकारच्या तंतूंपासून तो बनलेला असतो किंवा तो भाग बनलेला असतो. इट प्रोड्युसेस एनर्जी नेसेसरी फॉर द मूवमेंट ऑफ sperm. Dear friends, we know about the functions of mitochondria. Mitochondria is the powerhouse of cell, and also sperm have needs energy, and this energy is provided by the mitochondrial part. So it produces energy necessary for the movement of sperm. So the next part is tail. हा शुक्रपेशीचा किंवा शुक्राणूचा शेवटचा भाग आहे. It is a long. The structure of tail. It is a long, slender and tapering part containing cytoplasm and fine thread axial filament. Dear friends, it is the last part of the sperm. It is a long. हा शेवटचा भाग असून याला आपण शेपटी संबोधतो. हा लांब असा भाग असतो. स्लेंडर. सो व्हॉट इज मीन स्लेंडर म्हणजे बारीक आकाराचा शेपटीसारखा भाग असून दिस टॅपरिंग पार्ट कंटेनिंग सायटोप्लाझम म्हणजे हा खाली जात असताना किंवा शेपटीच्या टोकाकडे जात असताना छोटा होत असतो. अँड इट कंटेनिंग सायटोप्लाझम आणि त्याच्यामध्ये सायटोप्लाझम असतो अँड फाईन थ्रेड ॲक्सियल फिलामेंट्स आणि सूक्ष्म अक्षीय तंतू याच्यामध्ये असतात. याच्यामध्ये सायटोप्लाझम आणि थ्रेड ॲक्सियल फिलामेंट्स असतात. ॲक्सियल फिलामेंट अरायझेस फ्रॉम द डिस्टल सेंट्रिओल्स अँड ट्रॅव्हल थ्रू आउट द लेंथ ऑफ टेल. डिअर फ्रेंड्स, हिअर द ॲक्सियल फिलामेंट अरायझेस म्हणजे ॲक्सियल फिलामेंट किंवा अक्षीय तंतू हे ते अराइज फ्रॉम द डिस्टल सेंट्रोल म्हणजे डिस्टल सेंट्रोल्स पासून या ठिकाणी दूरस्थ ज्याला ताराकेंद्र आपण संबोधलेले तिथपासून याची सुरुवात होत असते आणि ते ट्रॅव्हल थ्रू आउट द लेंथ ऑफ टेल आणि पूर्ण शेपटीपर्यंत हा भाग गेलेला असतो. इट इज पार्शली सराउंडेड बाय प्लाझ्मा मेम्ब्रेन मेन पीस आणि याचा जो भाग आहे किंवा टेलचा जो भाग आहे हा पार्शियली सराउंडेड बाय प्लाझ्मा मेम्ब्रेन हा संपूर्णपणे झाकला गेलेला असतो किंवा सराउंडेड झालेला असतो. द पार्ट विदाउट प्लाझ्मा मेम्ब्रेन इज कॉल्ड एंड पीस. हिअर गिवन द स्ट्रक्चर ऑफ एंड पीस. दे आर विदाउट surrounded by plasma membrane is called as end piece, and remaining part, this part is surrounded by plasma membrane. So it is about tail and it is the end part. They are without plasma membrane, so it's called as end piece. So all about this the structure of sperm.